नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर. जय श्रीराम. आपल्या परिक्रमेतील 36वा दिवस 28/11/2024. सकाळ सकाळ आपली नित्यकर्मे उरकून पूजा अर्चना उरकून साधारण 6:30 वाजता आपण आपल्या दिवसाची सुरुवात केली. सरळ रस्त्याने चालायचे होते. त्यामुळे सकाळ सकाळ उठून आपली मनाची तयारी करून नामस्मरण करत चालू होतो. साधारण चालून 15-20 मिनिटे चालून झाल्यानंतर सूर्योदय झाला. पक्की वाट डोंगरामधून वाट काढत काढत आम्ही पुढे सरकत होतो. सकाळचं कोवळं ऊन घेत आजूबाजूचे हिरवेगार डोंगर पाहत पाहत आता आम्ही अशा माळरानावर येऊन पोहोचलो होतो जिथे हिरवेगार काहीच नव्हते. बराचसा भाग हा ओसाड होता. गवत देखील येथे वाळलेले होते. आज म्हणजे अजून डिसेंबरही उजडला नव्हता, तर ही परिस्थिती होती. तर विचार करू शकतो की इथून पुढचा काळ किती भयानक असू शकेल. कुठलीही पिकं येथे दिसत नव्हती. यावरून आपण या परिसराचा अंदाजा घेऊ शकतो. जिकडे पाहावे तिकडे डोंगर आणि ओसाड माळरान. येथे काहीच दिसत नव्हते. अशी भीषण परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर होती. थोड्या वेळाने आम्ही सामुदायिक भवन उमरठ येथे येऊन पोहोचलो. येथे असलेल्या बाबाजींनी आम्हाला फुटाणे आणि चहाची प्रसादी दिली. आम्ही त्याचा स्वीकार करून पुन्हा पुढे चालू लागलो. पक्का रस्ता असल्यामुळे थोडी पायाची आग वगैरे होत होती. त्यामुळे पक्क्या वाटेच्या बाजूला असलेल्या पायवाटेने चालण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. थोड्या वेळाने साधारण 10-10:30च्या आसपास एक छोटीशी पायवाट लागली आणि आम्ही पुढे चालू लागलो. ते येऊन पोहोचलो एका मैयाच्या उपनदीच्या तिथे मैयाचा असलेला डॅमचे पाणी साचलेले होते. येथून पुढे आम्हाला हा ओढा, हा पाण्याचा तुंबारा नावेतून जायचे होते. आम्ही नावेत बसलो आणि नावाड्याने आम्हाला पैलतीरावर नेऊन सोडले. या रस्त्याने आम्ही तिघेच होतो. बरीच मंडळी काही मागे होती तर काही मंडळी बरीच पुढे गेलेली होती. हा तुंबारा बराच होता. साधारण 10 मिनिटे आम्ही या नावेतून प्रवास करून पैलतीरावर पोहोचलो आणि पैलतीरावर गेल्यानंतरचा प्रवास तसा आनंदीच होता. समोर असलेल्या दगडावरली पांढरी खूण शोधत शोधत हा रस्ता आम्ही चालू लागलो. सुंदर असे हे दृश्य होते. ही वाट आम्हाला एका डोंगरावर घेऊन गेली. एक डोंगर चढून गेल्यानंतर तो उतरायचा आणि परत दुसरा डोंगर चढायचा. ओसाड माळरान, हिरवळीचा कुठेच पत्ता दिसत नव्हता. लांब लांबपर्यंत पिके दिसत नव्हती.
दिसत होती ती फक्त आदिवासी मुले जी गुरं चारायला येत होती. अशा ओघळीमधून एक बिकट वाट आम्ही काढत येथे चालत होतो. तेही येथे लावलेल्या चुन्यामुळे आम्हाला या वाटा सापडत होत्या. नसता येथे हरवल्यावर माहीत नाही कधी आम्ही वाटेवर येऊ. त्यामुळे समोर दिसत असलेली पांढरी खून ही मनाशी धरून आम्ही पुन्हा एकदा पक्क्या रस्त्यावर आलो. पक्क्या रस्त्यावर आल्यानंतर थोडासा मनात बरे वाटले होते, कारण आता 12 वाजून गेले होते. पोटात भूक लागली होती, परंतु तो आनंद थोडा वेळच टिकला. साधारण 500 मीटर गेल्यानंतर पुन्हा एकदा कच्च्या वाटेने प्रवास सुरू झाला. या वाटेवर कुठले घरही दिसत नव्हते. सोबत असलेल्या कमंडलूमधील पाणी देखील संपले होते. ना कुठले घर, ना काही, ना पाण्याचा पत्ता. अशा परिस्थितीमधून आता आम्ही वाट काढत या पांढऱ्या खुणेने सरळ पुढे चालत होतो. काय माहिती ही वाट कधी तुरीच्या शेतामधून तर कधी डोंगराच्या कपारामधून चालू होती, तर कधी शेताच्या बांधावरून. अशी ही वाट चालू होती. आम्ही फक्त लावलेली पांढरी खून हीच मनाशी धरून पुढे चालू होतो. थोड्या वेळानंतर एक घर दिसले. त्या माताजीला विनंती केल्यानंतर त्यांनी आम्हाला पाणी दिले. येथे येऊन आल्यानंतर ही वाट लागली. या वाटेवर आता पक्का रस्ता दिसू लागला होता, पण समोर असलेला डोंगर चढायचा होता. आम्ही थोडा करून वर डोंगरावरती पोहोचलो आणि थोडा वेळ असे वाटत होते की ही वाट आम्हाला दूर कुठेतरी घेऊन जाते, कारण समोर असलेला पाण्याचा फुगारा आणि नदी, या नदीमधून होडीने आम्ही पैलतीरावर जाऊ शकलो असतो. परंतु या खुणा कुठेतरी वेगळ्याच वाटेवर घेऊन जात आहेत असे थोडेसे मनामध्ये वाटून जात होते. परंतु मैया घेऊन जाईल त्या वाटेने जायचे असा विचार निरंतर मनात होता. थोडे पुढे गेल्यानंतर तो पक्का रस्ता ही संपला. या डोंगरावरून परत एकदा पायवाटेने आमची चाल चालू झाली. आता या पायवाटेनेच आम्ही हा प्रवास करत होतो. अशी बरीचशी डोंगरे, दऱ्या, ओढे, नाले आज पार केली होती. या पायवाटेनंच आम्ही पुढे जात होतो. ही पायवाट कधी बांधावरून जात होती तर कधी ओढ्यांमध्ये उतरून परत चढायला लागत होती. अशी ही पायवाट. आता दुपारचे 3 वाजून गेले होते. पोटामध्ये सकाळी खाल्लेला एक बिस्किटचा पुडा आणि सोबत असलेले चणे एवढेच होते. कमंडलूमध्ये त्या मातेने दिलेले थोडेफार पाणी याच्याच आधारावर आणि सोबत असलेल्या या पांढऱ्या खुणेवर आम्ही चालत होतो. पुन्हा एकदा हा रस्ता आम्हाला एका डोंगरावर माळरानावर घेऊन आला. कुठलीच पिके इथे दिसत नव्हती. थोडी कापसाची पिके होती, ती एका सुपी पट्ट्यामध्ये होती. या डोंगरातून खाली उतरून थोडेसे जरा सुखावल्यासारखे वाटले, कारण कुठेतरी गाव असल्यासारखे दिसत होते आणि या गावामध्ये एखादं दुकान असेल आणि खाण्यासाठी काहीतरी भेटेल एवढा आनंद झाला. झपाझप पावले टाकत आम्ही
हा उतार उतरू लागलो. हा उतार एका छोट्याशा गावामध्ये येऊन पोहोचला. अगदी लहानसं खेडं, ज्याला आपण वाडीही म्हणू शकतो. अशी तुटक घरं, प्रत्येक अंगणामध्ये गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या अशी गावाकडची घरं असतात तशी. हे खेडंच होतं. त्यामुळे येथे काही असं नवीन नाही. अशा या खेड्यामध्ये आम्ही अशी पायवाट काढत एका दुकानावर येऊन पोचलो. सोबत थोडेसे बिस्किट आणि अजून काही घेतले आणि चालू लागलो. एका पुलावरून असा हा नजारा दिसत होता. मैयाची असलेली ही एक उपनदी असावी. या उपनदीवरून आम्ही पुढे सरकू लागलो. पुन्हा थोड्या वेळाने अजून एक पूल लागला. तो खूपच मोठा होता. ही मैयाची मोठी उपनदी होती. ह्याचे पात्र देखील बरेच मोठे होते. समोर असलेल्या डॅममुळे या मैयाच्या उपनदीला पात्राचा फुगवटा जाणवत होता. आता साधारण 4 वाजले असावेत. आम्ही या पुलावरून जात होतो. सोबतच समोर एक मंदिर दिसले. मॅपवर पाहिले तर ते हनुमानाचे मंदिर होते आणि सोबत असलेल्या PDF पाहिले तर ते हनुमान मंदिर असून येथे अन्नक्षेत्र आहे असे जाणवले. पुन्हा एकदा झपाझप पावले टाकत आम्ही त्या अन्नक्षेत्राकडे गेलो. परंतु आम्हाला माहिती होते की यावेळेला कुठलीही प्रसादी मिळणार नाही. परंतु विश्राम करण्याच्या हेतूने आम्ही या अन्नक्षेत्राकडे वळालो. अगदी प्रसन्न करणारे वातावरण होते. येथे असलेल्या गोठ्यामध्ये गाई होती. येथील बाबाजी अत्यंत प्रेमळ होते आणि वातावरण म्हणाल तर अगदी तपश्चर्येला बसावं असं शांत. या वातावरणाची भुरळ सगळ्यालाच पडावी असे हे वातावरण. परंतु 4 सव्वा 4 वाजले असल्यामुळे आम्ही थोडा वेळ विश्रांती घेऊन पुढे जाण्याचा विचार केला. येथे असलेल्या मारुतीरायांचे दर्शन घेतले. बाबाजींनी गेल्यानंतर साधारण 10 मिनिटात आम्हाला चहाची प्रसादी दिली. अतिशय उत्तम अशी चहाची प्रसादी स्वीकार करून जड अंतकरणाने आम्ही पुढे जाण्याचा निर्धार केला आणि पाय परत एकदा सुरू झाले ते येऊन ठेपलो होतो. मंगलमूर्ती हनुमान मंदिर कवठा येथे पोहोचलो. हातपाय वगैरे धुतले, सोबतचे कपडे धुतले आणि पूजा अर्चना उरकून रात्रीच्या साधारण 9 वाजता प्रसादी ग्रहण केली आणि अंथरुणावर येऊन पोहोचलो. तर मग मंडळी, भेटूया आपल्या उद्याच्या पार्टमध्ये.